मी जिथं राहत होते तिथे कुणीही पुरुष नव्हतं, ना माझं कोणाशी काही नातं होतं. तरीही एके दिवशी मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मी मुलाला जन्म देण्याचा विचार केला, पण ते कसं झालं ते मला समजलं नाही. मग एक दिवशी कोणीतरी माझं अपहरण केलं आणि मला सांगितलं की माझं नाव समीरा आहे. मी निर्दोष होते आणि मला माझ्या निर्दोषपणाची खूप मोठी शिक्षा मिळाली. जेव्हा माझं आयुष्य वेदनादायक बनलं होतं आणि मला हे देखील माहीत नव्हतं की मी कदाचित इतकी मूर्ख माणूस आहे की जिच्यावर रात्रंदिवस अत्याचार होत होते, पण मला माझ्यावर अत्याचार होतोय हेही कळालं नाही. तुम्ही सगळे विचार करत असाल की हे कसं होऊ शकतं, पण माझ्यासोबतही असंच झालं. माझी कहाणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. मी 14 वर्षाची असताना माझ्या आईला एका विचित्र आजाराने ग्रासलं होतं. त्यामुळे अचानक तिच्या अर्ध्या शरीराचे कार्य करणं बंद झालं. ती अंथरुणावर पडून राहिली. अशा परिस्थितीत आम्हाला मदत करण्यासाठी माझ्या आईची चुलत बहीण सुषमा हिने मदत करण्यास होकार दिला. आता ती माझ्या आईची काळजी घेऊ लागली आणि घरही सांभाळू लागली. माझे वडील शहरातील श्रीमंत लोकांपैकी एक होते, पण पैसे खर्च करूनही ते माझ्या आईला वाचवू शकले नाहीत. 3 वर्षानंतर माझ्या आईने आजारपणानं हे जग सोडलं. माझ्या वडिलांना खूप वाईट वाटू लागलं. आता सुषमा मावशी आमच्या घरी राहणं जरा लाजिरवाणं होतं, म्हणून माझ्या वडिलांनी जगाचं तोंड बंद करण्यासाठी मावशीशी लग्न केलं. सुषमा मावशीचं यापूर्वीही लग्न झालं होतं, पण तिच्या सासरच्यांनी तिच्यावर वाईट चारित्र्याचा आरोप करून तिला घरातून हकलून दिलं आणि अशा प्रकारे तिलाही आश्रय मिळाला. ती एक चांगली स्त्री होती. तिने 3 वर्ष माझ्या आईची खूप काळजी घेतली आणि माझी सर्व कामे करायची. पण आता मी मोठी झाले होते, त्यामुळे माझी कामं मी स्वतः करायचे. निधन होण्यापूर्वी आईनं माझ्या वडिलांना सांगितलं होतं की माझी खूप काळजी घ्या. माझे वडील माझ्यावर नेहमीच खूप प्रेम करत असले तरी माझ्या आईच्या निधनानंतर त्यांचा जणू जीवच माझ्यात अडकला होता. ते मावशीला माझी खूप काळजी घेण्यास वारंवार सांगत होते. दिवसातून अनेक वेळा माझे वडील तिला विचारायचे, मी माझं जेवण वेळेवर खाते का, की ड्रायव्हर मला कॉलेजमधून वेळेवर घरी आणतो का. एके दिवशी माझ्या वडिलांना काही कामानिमित्त काही दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जायचं होतं, पण ते खूप काळजीत होते. पण त्यांचाही सुषमा मावशीवर विश्वास होता, कारण तिनं आमच्या कठीण प्रसंगी आम्हाला चांगली साथ दिली. नाहीतर आमच्या स्वतःच्या नातेवाईकांनीही आम्हाला सोडून दिलं होतं. माझ्या वडिलांनी तिला फक्त सांगितलं की माझी मुलगी माझं सर्वस्व आहे. मी जे काही कमावतो ते माझ्या मुलीचं आहे. मला आता काम करायचं नाही. मी हे शेवटचं काम करणार आहे. या कामातून मला इतकी संपत्ती मिळेल की मी आयुष्यभर बसून खाऊ शकेन. मग मी माझी सर्व संपत्ती माझ्या मुलीकडे हस्तांतरित करेन आणि तिचं लग्न करून देईन. मुलगी आणि जावई माझ्या सोबत राहतील. मला माझं शेवटचं आयुष्य माझ्या पत्नीच्या आठवणीत घालवायचं आहे. मी तुला आसरा दिला आहे आणि हे तुझं घर देखील आहे. तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. घरात आरामात आणि शांततेत राहा आणि जरी तुला या नात्यातून मुक्त व्हायचं असेल तर मला कोणतीही अडचण नाही, कारण मी तुला संपत्ती आणि आरामाचे आयुष्य देऊ शकतो. पण माझी पहिली बायको आजही माझ्या हृदयात आहे. मावशी माझ्या वडिलांना म्हणाली, काय बोलताय तुम्ही हे? मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही मला तुमची बायको बनवलं आहे. मला सुद्धा माझं संपूर्ण आयुष्य समीराची आई म्हणूनच घालवायचं आहे. मी तिच्या आईला वचन दिलं होतं की मी तिची नेहमी काळजी घेईन. ती माझी चुलत बहीण होती, पण ती बहिणीपेक्षा जास्त होती. मला माझं वचन पूर्ण करायचं आहे आणि हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यावर माझे वडील म्हणाले की मी काही चांगलं काम केलं असेल. मला तुझ्यासारखी एक प्रामाणिक स्त्री मिळाली आहे. मी माझ्या मुलीला तुझ्याजवळ सुरक्षित ठेवून 6 महिन्यांसाठी देशाबाहेर जात आहे. तिची खूप काळजी घ्या आणि मी तिच्यासाठी छान स्थळ देखील शोधलं आहे. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. मला माझ्या समीराचं लग्न त्याच्यासोबत करायचं आहे आणि माझी सगळी संपत्ती त्या दोघांकडे हस्तांतरित करायची आहे. मनापासून समजावून घेतलं तर जावही मुलगाच असतो.
बाबा दुपारी परदेशात गेले. माझे बाबा मला सुषमा मावशीजवळ सोडून गेले. तेव्हा मी 17 वर्षाची होते. बाबा म्हणाले होते की लवकरच ते परत येतील. पण ज्या रात्री बाबा येथून निघून गेले त्या दिवशी सुषमा मावशीचा स्वभाव थोडा बदलला. त्या रात्री तिने माझ्यासाठी जेवण बनवलं नाही. तेव्हा मी विचारलं की तू असं का केलंस? तू आज स्वयंपाक का केला नाहीस? तर ती म्हणाली की मला बरं वाटत नाही. फ्रीजमध्ये जे काही ठेवलं आहे ते खा. एवढ्याने मी समजू शकले की कोणाची तब्येत बिघडली असेल तर त्याला किमान एक दिवस विश्रांती द्यावी. मी जे काही होतं ते खाल्लं आणि झोपले. रात्री अचानक मला माझ्या घरात काही हालचाल ऐकू आली. माझी झोप खूप सावध होती. मी खडबडून जागी झाले आणि बाहेर आल्यावर मला दिसलं सुषमा मावशी मेन दार बंद करत होती. मला पाहून ती थोडी घाबरली. मी तिला विचारलं कोणी आलं आहे का? ती नाही म्हणाली. मी दार बंद करायला विसरले होते म्हणून मी दार बंद करायला आले. हे सगळं झाल्यावर मी पुन्हा माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर मला कळालं की कुठल्या तरी कारणास्तव कॉलेजला सुट्टी मिळणार आहे. मी खुश झाले. बरं, आता मला कॉलेजला जावं लागणार नाही. आता दिवसभर मी घरीच आराम करेन. असो, माझं घर असं होतं की दिवसभर तिथं कुणीही आरामात राहू शकतं. जगातल्या सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध होत्या. घरी येताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आमच्या घरातल्या अनेक जुने आणि निष्ठावंत चौकीदार उमेश काका आज गेटवर हजर नव्हते. तेव्हा मी गेटवर उपस्थितीत असलेल्या दुसऱ्या वॉचमन काका कुठे आहेत हे विचारलं. तर त्यांनी सांगितलं की ते काही दिवसांच्या रजेवर त्यांच्या गावी गेले आहेत. मला आश्चर्य वाटलं, कारण काकांनी आजपर्यंत एकही सुट्टी घेतली नव्हती. कधीही ते त्यांच्या गावी गेले तर दुसऱ्या दिवशी परतायचे. त्यांनी कधीच सुट्टी घेतली नाही. अशी काही दिवसांची रजा आज अचानक काही दिवस का घेतली? अगदी मोठी गोष्ट आहे असं वाटतं. बरं, मी घरी परत आले. रात्री मावशीने माझ्या आवडीचं जेवण बनवलं आणि त्याच वेळी तिनं माझी माफीही मागितली. तिने काल माझ्यासाठी जेवण बनवलं नाही. ती म्हणाली की माझ्या वडिलांच्या जाण्याने ती थोडीशी दुःखी होती, त्यामुळे तिचा मूड खराब होता. मी तिला विचारलं, तू माझ्या वडिलांवर प्रेम करतेस का? माझी आई माझ्या वडिलांवर खूप प्रेम करायची. मावशी म्हणाली की तुझे वडील इतके चांगले आहेत की कोणीही त्यांच्या प्रेमात पडू शकतं. म्हणून मी पण त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. पण ते माझ्याकडे बघतही नाही. मी मावशीच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले की तू माझी सावत्र आई असूनही तू मला कधीच अनोळखी समजलं नाही. बाबा परत आले की मी त्यांच्याशी बोलेन आणि मी म्हणेन की जसे माझ्या आईसोबत राहत होतात तसेच त्यांनी तुझ्यासोबत राहावं. मग ती विचारू लागली की तुझे वडील तुझ्या आईसोबत कसे राहायचे? मग मी सांगितलं की ते दर 2 दिवसांनी माझ्या आईसाठी नवीन आणि महागड्या भेटवस्तू आणायचे, रात्री पार्ट्यांना जायचे आणि एकदा जेवायला बाहेर जायचे. माझी आई रोज माझ्या वडिलांसाठी नटून छान कपडे घालायची आणि ते तुझी स्तुती करायचे. दोघांना एकत्र आनंदी पाहून मला देखील खूप आनंद व्हायचा. मी तिच्याशी बोलत होते आणि माझ्या आवडीचं जेवण खात होते. हे खरं होतं की माझ्या आईपेक्षाही ती खूप छान स्वयंपाक करायची. त्यानंतर मी कधी माझ्या खोलीत आले आणि कधी गाढ झोपेत गेले हे मला काही आठवत नाही. सकाळी उठल्यावर मी बेडवर पडून होते. मी माझ्या बेडवर कशी पोहोचले ते मला आठवत नव्हतं. मी मावशीला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की तू स्वतः तुझ्या बेडवर गेली होतीस. पण हो, तुला खूप झोप येत होती. या वयात अशी झोप येते. मला काहीच आठवत नाही, पण माझी झोप खूप जागसूद होती. पण तरीही मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण आता काहीतरी विचित्र घडत होतं माझ्या घरी. मी पाहिलं की ड्रॉइंग रूममध्ये खूप आवाज यायचे आणि भरपूर अन्न तयार केलं जात होतं. मी तिथं कोण आहे असं विचारलं तेव्हा मोलकर्णीने मला सांगितलं की सुषमा मावशीचे नातेवाईक आले आहेत. तिचे नातेवाईक हे माझे पण नातेवाईक होते. म्हणून मी पण ड्रॉइंग रूममध्ये गेले आणि तिथे गेल्यावर समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झालं. तिथं कोणी पाहुणे नव्हते, पण 2 माणसे बसली होती जी दिसायला काहीशी धोकादायक होती. मी आत पाऊल टाकताच ते माझ्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहू लागले. मावशीने माझी ओळख करून दिली आणि म्हणाली, ही माझ्या नवऱ्याची मुलगी आहे. त्यापैकी एक पुरुष म्हणाला की खूप सुंदर आहे. मला ते विचित्र वाटलं. म्हणून मी माझ्या खोलीत परत आले आणि नंतर तिने मला सांगितलं की तो तिचा चुलत भाऊ आहे. आता माझ्यासोबत रोज एक विचित्र गोष्ट घडली. जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा मी असं वाटलं की मला खूप थकल्यासारखं वाटलं आणि रात्री मी बेहोश झाल्यासारखी झोपायचे.
त्यामुळे अचानक मी किती वाजता झोपते ते आठवत नाही. तसेच माझ्या खोलीत कधी येते हे देखील समजत नव्हतं. अशा अवस्थेत एके दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली. हृदय धडधडत असल्याचा मला भास झाला आणि चक्कर येऊ लागली. मला भीती वाटत होती की मलाही कोणता आजार होऊ लागला आहे की काय. मी सुषमा मावशीला ताबडतोब डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. डॉक्टरने घरी येऊन मला तपासलं आणि माझे रक्ताचे नमुने घेताना म्हणाली की रात्रीपर्यंत ती मला रिपोर्ट देईल. ती मला काही औषधे देऊन निघून गेली. रात्री तिचा फोन आला तेव्हा मावशीने फोन उचलला. ती फोन घेऊन माझ्यासमोर उभी होती. अचानक काहीतरी विचित्र बोलून ती म्हणाली, नाही, तसं नाहीये, हे शक्य नाही. डॉक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हे शक्य नाही. मला काळजी वाटू लागली. माझ्या रिपोर्टमध्ये काय आलं असेल कोणास ठाऊक. तिने फोन कट केला आणि माझ्याकडे वळली. जणू तिला खूप वाईट बातमी सांगायची आहे. मलाही काळजी वाटू लागली. मी विचारलं की डॉक्टर काय बोलत आहेत. ती म्हणू लागली, ती काय बोलत आहे ती बाजूला ठेवा आणि आधी मला सांग की तू हे कसं करू शकतेस. तुला तुझ्या वडिलांच्या इज्जतीची पर्वा नाही का? तू हे कसं आणि कोणासोबत केलंस? कोण आहे ती व्यक्ती जिच्यासोबत तू तोंड काळं केलंस? तुझ्या वडिलांनी तुला माझ्या भरवशावर सोडलं होतं. आता तो परत आल्यावर मी त्याला काय उत्तर देऊ? मावशी, कसल्या गोष्टी बोलत आहेस? मला काही समजत नाही. मी काय केलं आहे? डॉक्टरांनी काय सांगितलं? तू माझ्याशी असं का बोलत आहेस? मी काहीही केलं नाही. डॉक्टर सांगत आहेत की तू आई होणार आहेस. ती असं बोलल्यावर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मला धक्का बसला आणि काळजी वाटू लागली की हे कसं घडलं. मला कळत नव्हतं की मला काय होत आहे. मी असं काही पाप केलं नव्हतं. मी रडायला लागले आणि ओरडू लागले की हे खोटं आहे. डॉक्टरांचा काही गैरसमज झाला आहे. मावशी सुद्धा बोलू लागली, कदाचित काही गैरसमज झाला असेल तर उद्या आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ. अचानक तिचा दृष्टिकोन बदलला. दुसऱ्या दिवशी ती मला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेली आणि ती पण म्हणाली की मी आई होणार आहे. पण माझ्याकडून अशी काही चूक झाली नव्हती. हे काय आहे ते कळत नव्हतं. मी खूप अस्वस्थ झाले आणि मी दिवस रात्र रडू लागले. मी डॉक्टरांना विचारलं की यावर काही उपचार आहेत का? तर डॉक्टर म्हणाली, ही मुलगी खूप अशक्त आहे. तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. असं काही केलं तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. मावशीने मला घरी आणून सांगितलं की तुझ्या वडिलांनी तुला माझ्याकडे मोठ्या विश्वासाने सोपवलं होतं. आता मी त्यांना काय उत्तर देऊ? त्याच दिवशी वडिलांनी फोन करून माझं काम लवकर संपल्याचं सांगितलं. तेव्हा आणखीन एक समस्या निर्माण झाली. त्यामुळे मी 3 आठवड्यांनी परत येत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी दुसऱ्या महिन्यात होते आणि बाबा आले तेव्हा 3रा महिना होणार होता. बाबा परत आले आणि आम्ही दोघी खूप काळजीत होतो. त्यांना कसं सांगू आता? वडील येताच ते मला भेटले आणि खूप खुश झाले. त्यांनी आमच्यासोबत बसून जेवले आणि रात्री मावशी त्यांच्याशी बोलू लागली. आता पुढं काय होईल या विचारात मी माझ्या खोलीत बसलो होते. तेव्हा अचानक माझ्या खोलीत माझ्या वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या ओरडण्याने जणू माझा जीवच गेला. ते माझ्या खोलीत आले आणि मला कडक शब्दामध्ये विचारू लागले, हे सर्व काय आहे? आणि मी पुन्हा पुन्हा म्हणत राहिले की मी काही केलं नाही. पण माझं म्हणणं ऐकणार कोण? बाबांना माझ्यावर रागवताना मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. ते पहिल्यांदाच असं करत होते. त्यांनी मला चापटही मारली होती. मला तुझ्या जीवाची पर्वा नाही. काहीही झालं तरी आपण या मुलापासून सुटका करून घेऊयात आणि मी म्हणेल तिथेच तुझं लग्न होईल. माझ्या वडिलांनी माझं ऐकलं नाही. मला स्वतःला समजवण्याची संधी दिली नाही. तू दिसताना खूप निष्पाप दिसत आहेस, पण प्रत्यक्षात तुझं वास्तव किती वाईट आहे. आज तुझ्या आईच्या आत्म्यालाही वेदना होत असतील की अशा आईच्या पोटी कसली मुलगी जन्माला आली आहे. हे ऐकून मला आतून मेल्यासारखं वाटलं. मला वाटलं की मी मेले तर बरे होईल. पण वडील थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते म्हणाले, या मुलीसाठी मी काय काय नियोजन केलं होतं. आता मी तिला 1 पैसाही देणार नाही. फक्त तिला लग्न करून इथून निघून जा असं सांगणार आहे. मला तिचं तोंडही बघायचं नाही. मावशी वडिलांना समजावू लागली की शांत व्हा आणि रागावू नका. दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात जात होतो. तेवढ्यात आमची गाडी बिघडली. माझ्या वडिलांनी सांगितलं की त्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे आणि आपण त्याच वेळी पोचायला हवं. ते मावशीला म्हणाले की तू हिला रिक्षात घेऊन जा, तर मी गाडी मेकॅनिककडे नेतो. मावशी आणि मी रिक्षात बसून हॉस्पिटलकडे निघालो. दवाखान्यात पोहोचल्यावर मावशी तिथून अचानक कुठं गेली ते कळालंच नाही. ती गायब झाली.
कदाचित ती आत गेली असावी. म्हणून मी तिची वाट बघत बाहेर उभी होते की अचानक कोणीतरी आलं. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझे तोंड रुमालाने झाकले आणि मी बेशुद्ध झाले. मी डोळे उघडले तेव्हा मी एका तुटलेल्या खोलीत खुर्चीवर बसले होते आणि माझे हात बांधले होते. माझ्यासमोर एक माणूस उभा होता, ज्याचं वय सुमारे 25 वर्ष असेल. तो कोणाशी तरी बोलत होता. फोनवर सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या मुलीची सुरक्षितता हवी असेल तर मी म्हणतो त्या ठिकाणी 50 लाख रुपये घेऊन या. कदाचित ते माझ्या वडिलांशी बोलत असावेत. या व्यक्तीने माझे अपहरण केले होते. मी शहरातील एका श्रीमंत उद्योगपतीची मुलगी आहे, त्यामुळे या लोकांना माझ्या बदल्यात खूप काही मिळू शकतं हे माहीत होतं. माझ्या वडिलांशी बोलून ते माझ्यासमोर बसले. तो खूप आनंदी दिसत होता, जणू त्यांना समजलं की त्यांना खूप पैसे मिळणार आहेत. मी त्याला म्हणाले, प्लीज मला सोडा. मग तो म्हणाला की मी तुला जाऊ देतो. तुझे वडील पैसे घेऊन येईपर्यंत तोंड बंद ठेव. आणि मी इथं शांत बसून राहिले. मला खूप भीती वाटत होती. तो काही घ्यायला पुढे सरकला तेव्हा मी घाबरले आणि घाबरून म्हणू लागले की माझ्या जवळ येऊ नकोस. मग तो काहीतरी विचित्र बोलला की तू घाबरतेस? खूप निष्पाप आहे का तू? तुझ्या वडिलांना माहीत आहे का तू काय करतेस? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारू लागले की तो कशाबद्दल बोलत आहे. मी त्याला विचारले की त्याला काय म्हणायचं आहे, मी काय करते याचा अर्थ काय. तो म्हणाला, माझा एक मित्र तुझ्या घरी गेला होता. तुझ्या आईने तुझी किंमत केली होती. तुझे वडील खूप श्रीमंत आहेत, तरीही तुम्ही आई मुलगी असे काम करता. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मी असं काहीही केलं नाही. पण कदाचित सुषमा मावशी हे सर्व माझ्यासोबत करत असेल. कदाचित ती मला बेशुद्ध करत असेल आणि ती घरात अन्य लोकांना बोलवायची. माझं हृदय धडधडायला लागलं. मी खूप रडायला लागले. मग अचानक माझ्या मनात एक विचार आला. मी त्या माणसाला म्हणाले की तुला तुझे पैसे मिळतील. खरं तर मी त्याला वचन दिलं की जेव्हा मी माझ्या घरी जाईन तेव्हा मी तुला जास्त पैसे देईन. तुम्ही फक्त हे सर्व सांगणाऱ्या माणसाशी माझी ओळख करून द्या. तो म्हणाला की तो माणूस माझा मित्र आहे. मी त्याला फोन करतो आणि लगेच इकडे येईल. तो माणूस आल्यावर मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, ही तीच मुलगी आहे. मी त्याला विचारलं, तुझा हा मित्र काय म्हणतोय? मग त्यानं सगळा प्रकार सविस्तर सांगितला. तो म्हणाला की तुझ्या आईने मला तुझ्या घरी बोलावलं होतं. तिला तुझ्या वडिलांसमोर तुला वाईट चारित्र्य सिद्ध करायचं होतं, जेणेकरून त्यांनी आपली सर्व संपत्ती तुझ्याकडे हस्तांतरित करू नये. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मावशी एवढा घाणेरडा खेळ खेळू शकते याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. मी त्या दोघांना म्हणाले की तुम्ही दोघांनीही माझे अपहरण केले आहे आणि तुम्ही चांगले लोक नाही. पण तुम्ही माझ्या वडिलांना सर्व सांगाल तर माझी खूप मदत होईल. मला मदत केली तर मी तुला माझ्या वडिलांकडून 50 लाख नाही तर 1 कोटी रुपये देईन. तो हसायला लागला आणि म्हणाला, आता तू आमच्याशी सौदा करशील? मी त्याला म्हणाले, मी एका उद्योगपतीची मुलगी आहे. मी चुकीचे व्यवहार करत नाही. आज अचानक मला शहाणपण आलं आहे. मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या व्यक्तीने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. तरीही मला शहाणपण आलं नसतं तर शहाणपण कधी आलं असतं. त्या लोकांनी 1 कोटी रुपयांच्या लोभापोटी त्यांनी मला त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन केल्याचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी मी त्यांना माझ्या घरी बोलावून वडिलांना सांगितलं की काही लोक तुम्हाला भेटायला आले आहेत. मी माझ्या वडिलांना सांगितलं नाही की या लोकांनीच माझं अपहरण केलं होतं. दोघेही घरी आल्यावर त्यांना पाहताच माझ्या आईची अवस्था कशी झाली की जणू ती एक जिवंत प्रेत बनून आहे. त्या लोकांनी वडिलांना सर्व काही सांगितलं. हे सर्व ऐकून माझे वडील आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाले आणि मावशीच्या अंगावर धावून गेले. मी माझ्या मुलीला मोठ्या विश्वासाने तुझ्या स्वाधीन केलं होतं, पण तुम्ही माझ्या मुलीच्या इज्जतीशी असा घाणेरडा खेळ खेळला कसा? मी तुला मारून टाकीन. वडिलांचे हे शब्द ऐकून मावशी अस्वस्थ झाली आणि उत्तरात म्हणाली, हो मग तुझी सर्व संपत्ती तुझ्या मुलीच्या नावावर द्यावी असं तुला का वाटलं? मी दासीप्रमाणे तुझी सेवा केली. तुझ्या बायकोला 3 वर्ष काय हवं नको ते बघितलं. एक दिवशी तू तुझी सगळी संपत्ती तुझ्या मुलीकडे हस्तांतरित करून निघून जाशील यासाठी तिने जे केले त्याबद्दल तिला अजिबात लाज वाटली नाही. माझ्या वडिलांनी तिला मारण्यापूर्वी मी माझ्या वडिलांचा हात धरून म्हणाले, तुम्ही तिला मारून कायद्याचे गुन्हेगार होऊ नका. कायदा तिला योग्य ती शिक्षा देईल. आपण तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि तिच्यावर इतके गुन्हे दाखल झाले की ती आयुष्यभर तुरुंगाबाहेर येऊ शकली नाही.
ज्यांनी माझे अपहरण केले त्यांना पैसे देण्याचे वचन दिले होते, पण जेव्हा माझ्या वडिलांना कळालं की तेच लोक आहेत, वडिलांनीही त्यांना कायद्याच्या स्वाधीन केलं. माझ्या वडिलांनी माझी माफी मागितली, मला मिठी मारली आणि म्हणाले, मुली, यात तुझी चूक नाही. मी तुला असं सोडायला नको होतं. तू निर्दोष होतीस. तुला या जगाची माहिती नव्हती. मी असा कोणावर तरी विश्वास ठेवायला नको होता. आता सर्व काही ठीक आहे आणि आम्ही ठरवलं होतं की या मुलाला जन्म द्यायचा. पण नशिबाने असा खेळ खेळला की माझ्या पोटात वाढणारं मूल या जगात येण्यापूर्वीच निघून गेलं. मी माझे शिक्षण चालू ठेवले आणि वकिली केली. वयाच्या 18व्या वर्षी माझ्या वडिलांनी माझे लग्न एका चांगल्या माणसाशी केले. आता माझे स्वतःचे घर आहे आणि मी माझ्या घरात आनंदी राहते. पण माझ्या भूतकाळाची सावली मला कधी कधी त्रास देते. हे माझ्यावर वर्चस्व गाजवते आणि मी विचार करू लागली की हे जग खूप वाईट आहेत, जिथे वाईट लोक आहेत, पण माझ्या पतीसारखे चांगले देखील आहेत, ज्यांनी सर्व काही माहीत असूनही मला स्वीकारलं. मी माझ्या नवऱ्याची कधीच फसवणूक केली नाही, पण माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या अपघातानंतर मी आता तितकी निष्पाप राहिलेली नाही. आता मला या जगाचा आणि जीवनाचा गुंता समजला आहे. आता मी वकील आहे आणि माझ्यासारख्या मुलींची केस आली तर मी ती फुकट लढते आणि प्रत्येकाला त्यांच्या मुलीला बळकट करण्यास सांगते.